नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती मी आज बोलणार आहे. आज वनरक्षक भरती नागपूरचं पहिल्या दिवसाचं ग्राउंड होतं. ओके, तर त्याच्यामध्ये मुलांचं आणि मुलींचं ग्राउंड होतं. तर तुम्ही जर बघाल तर वन विभागाच्या जो नियोजन आहे, वेळेचं नियोजन आहे किंवा सगळ्याच प्रकारचं नियोजन आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फटका बसलेला आहे. आता तो कशाप्रकारे बसलेला आहे त्याला सांगेल मी. तर बघा, सगळ्यात पहिलं जी बॅच होती, पहिली बॅच बोलवली होती ही. तर ते बॅचचं टेक्निकल इश्यू, आता टेक्निकल इश्यू काय होता, त्यांच्याकडे लाईट नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. तर त्यांनी काय केलं की नंतर जनरेटर बोलून त्यांनी ती सुविधा केली आणि हे सगळं होता होता पहिली बॅच जी रनिंगची किती वाजता गेली, 11 वाजता गेली. आणि त्यावेळेस ऊन एवढं वाढलं होतं की विचारायची सोय नाही. आणि त्यामुळं काय झालं की मुलींच्या बाबतीत जर बघाल तर ऑलमोस्ट 10 ते 12 मुली काहीतरी काही चक्कर आल्या होत्या. ओके, असं विद्यार्थिनींनी सांगितलेलं आहे. मी आज होतो तिथे, तर मला त्याची कल्पना आहे. मी एक फोटो टाकला होता, त्याच्यामध्ये बघा तुम्ही की एक विद्यार्थिनीचे पाय कसे रक्ताळलेले आहेत. ते पूर्ण रक्त येत होतं, त्याच्या दोन्ही पायाला त्याचे बँडेज बांधलं होतं. ती विद्यार्थी तरी तरी धावली, बिना पायाची बिना शूजची होती, तर ती धावली होती तिथे. ओके, तर तिथे बघा की पहिली बॅच तेवढा गेली आणि दुसरी बॅच जी होती ती 3 वाजता गेली. म्हणजे विचार करा की पहिली बॅच जर ती 11ला गेली, 11च्या वेळेस नागपूरमध्ये एवढ्या प्रचंड ऊन असतं आणि रस्ता जो आहे तो डांबरी रोड आहे आणि तो जस्ट बनवलेला आहे. जस्ट बनवलेला असतो, तर त्यावेळेस काय होतं की जो डांबर आहे तो काय करतो की चिकटतो, तुमच्या शूजला चिकटतो. आणि त्याच्यानंतर काय होतं की उष्ण हवा येत होती. म्हणजे काय होतं त्यावेळेस काय होतं की वारा येत होता. हवा असल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना अजून त्याचा त्रास होता. म्हणजे गरम हवाही होती, खालून डांबर तापलेलं होतं, वरतून सूर्य होता आणि हवाही होती. तर या सगळ्यांचा विद्यार्थ्यांना फटका बसला. आता हेच जर लवकर झालं असतं तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले असते. आता विचार करा की आता सध्या विद्यार्थ्यांना काही काही विद्यार्थ्यांना नाही का आउट ऑफ मारत होते. ते विद्यार्थी ऑलमोस्ट एकाही विद्यार्थ्याला, म्हणजे आता मी जेवढे विद्यार्थी पाहिले, ज्यांना ज्यांना विचारलं की तुमच्या बॅचमध्ये कोणाला आहेत का आउट ऑफ वगैरे, तर कोणाच विद्यार्थ्याला आउट ऑफ नव्हते. आणि असं झालं की तोपर्यंत म्हणजे आता विचार करा 3 वाजेपर्यंत फक्त पहिली बॅच झाली होती. आता तोपर्यंत काय झालं, बाकीचे सगळे विद्यार्थी म्हणजे त्या दिवशीचे जे काही विद्यार्थी असतील आणि बाकीचे दुसऱ्या दिवशीचे काही विद्यार्थी जे की ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये आलेले आहेत, ते सगळे विद्यार्थी ग्राउंडवर तिथेच होते. तिथे जर पाहायला गेला तर तुम्ही पाण्यासाठी त्यांनी टँकर ठेवलेला आहे. ओके, टँकरचं पाणी प्यायला देत आहेत ते तुम्हाला. टँकर आहे आणि टँकरमधलं पाणी तुम्हाला प्यायला देतात. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही तर विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी बघितलं तर टॉयलेटची सोय दिलेली आहे त्यांनी, टॉयलेटची आहे. पण बाकीची सोय जर पाहाल तुम्ही तर मुलांचं ग्राउंड कसं आहे की मी सांगतो, खापरी स्टेशन आहे. खापरी स्टेशनवरून तुम्ही पहिलं तर स्टार्टिंगला मुलींचं ग्राउंड आहे, तर मिहानच्या चौकाच्या तिथेच आहे खापरीचं मुलींचं ग्राउंड. तर मुलींना लगेच आहे आणि मुलांचं आतमध्ये अजून एक 2-3 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या पुढेच आहे ते. ओके, आणि तिथंपर्यंत तुम्हाला चालत जायचं म्हणजे तर तुमचा अजून स्टॅमिना कमी होतो. कारण ऑटोवाले एवढे हे करत आहेत तिथे की म्हणजे त्यांना जे वाटेल ते रेट सांगत आहेत. त्यामुळे काय करते विद्यार्थी, वाटतं की जवळ आहे तर आपण चालत जाऊ. तर त्यावेळेला काय होतं की त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टॅमिनाचा फरक पडतो. कारण ऊन खूप जास्त आहे. विद्यार्थी त्या याने नाही आलेले की एवढी ऊन असेल आणि एवढी म्हणजे मानसिकता जी आहे विद्यार्थ्यांची ती तेवढी नाही आहे की विचार करा की तुम्ही 7चा विद्यार्थी जे ग्राउंड होणार आहे तो आता एका विद्यार्थीचं 9:45चं ग्राउंड होतं. तर तो विद्यार्थी 9:45चा ग्राउंडवाला तो 6 वाजता झाला त्याचं ग्राउंड. तर म्हणजे तो उपाशी तापाचे विद्यार्थी तिथे बसले. कारण कसं होतं की तिथे असं वाटायचं त्यांना विद्यार्थ्यांना की आता माझा नंबर चालला जाईल, म्हणून विद्यार्थी सहसा तिथून जायला पाहत नव्हते. ते तिथेच बसलेले असायचे. नॉर्मली तिथे 2-3 पेंडॉल टाकलेले आहेत आणि काही झाडांच्या खाली छोटे छोटे झाडं आहेत. तिथे विद्यार्थी काय करतात की आपले बसलेले असतात, झोपलेले असतात. दुसरं ऑप्शनच नाही त्यांच्याकडे. त्याच्यानंतर ना तिथे दूरपर्यंत, आता मुलांच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर दूरपर्यंत मुलांचं अजून आतमध्ये असल्यामुळे त्यांना येण्यासाठी, म्हणजे बाहेर जर यायचं असेल रोडवरती, ऑलमोस्ट एक 8-9 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते. तिथेपर्यंत यायला लागतं आणि तिथे जाऊन त्यांना काहीतरी छोटे मोठे फळं वगैरे असतील तर ते तिथे भेटतात. तर बाकीची कुठलीच व्यवस्था, म्हणजे तुम्ही विचार करा ना की एखाद्या विद्यार्थ्याला ग्लुकोज पाहिजे असेल, ग्लुकॉन-डी पाहिजे असेल, तर त्याला तिथे कुठंच नाही भेटणार ते. एखाद्या विद्यार्थ्याला ग्लुकोज पाहिजे असेल, एखाद्या विद्यार्थ्याला फ्रूट पाहिजे असेल किंवा नाश्ता करायचा असेल, एवढ्या वेळासाठी एवढ्या सकाळपासून वाट बघत असतील तर नाश्ता करायचा असेल, त्याचीही तिथे काहीही व्यवस्था नाही आहे.
जवळपास नाही आहे तिथे. खापरी स्टेशनवर आहे पण छोटे मोठे आहेत. तर इथं नॉर्मली तुम्ही बघा की जड वस्तू नॉर्मली मुलं खात नाहीत. जे साधं सिंपल असेल, पोळी भाजी असेल किंवा वरण भात असेल, अशा टाईपचं साधंसं जे पचायला सोपं असेल अशा वस्तू काय करतात की विद्यार्थी प्रिफर करतात आणि करायलाच पाहिजे, कारण त्यामुळे त्रास नाही होणार रनिंगला. तर तिथं तसं नाही भेटणार तुम्हाला. एकतर तो पोहे वगैरे नॉर्मली भेटतात इकडे. नागपुरात तुम्ही जात असाल तर तर्री पोहा वगैरे असे आयटम असतील, वडे वगैरे असे भेटतात. तर त्या गोष्टी भेटतील. बाकीच्या गोष्टी, आणि तो पण कसं आहे की त्यांनाही नवीन आहे, कारण एवढे विद्यार्थी ॲट अ टाईम आल्यानंतर त्यांनाही नवीन आहे. तर त्यांच्याकडे तसं नियोजन नाही आहे. हॉटेलच्या बाबतीतही, राहण्याच्या बाबतीतही बघा तर तुम्हाला काय करायला लागतं. आता राहण्याच्या बाबतीत तर वन विभागाचा काही एवढा संबंध नाही, पण राहण्याच्या बाबतीत जर पाहाल तुम्ही तर वर्धा रोडवरती राहायला दूरपर्यंत हॉटेल नाही आहेत तसे पाहायला गेले तर. ओके. आणि पाहायला गेलं हॉटेल तर ते एवढे महाग असतील की विद्यार्थ्यांना ते परवडणार नाही, की जेवढे हे आहे त्यांचे रेट सांगतील ते त्या हिशोबाने परवडणार नाही. काही 2-3 ठिकाणी मी ॲडजस्ट केले होते, जिथे काय केलं होतं की माझे सिनियर्स आहेत माझे, त्यांच्याकडे ॲडजस्ट केले होते की त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये 9 रूम आहेत, तर प्रत्येक रूममध्ये त्यांनी ₹300 कॅन्डिडेट देऊन त्यांनी ठेवलं होतं. तर ती सोय आपण केली होती. जे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करत आहेत आपण त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट देत आहोत आणि विद्यार्थी तिथे जाऊन राहत आहेत. ते वर्धा रोडवर आहे. वर्धा रोडवरनं तुम्हाला तिथे यायला लागतं. ओके. तर हे कारभाराचा जो आहे म्हणजे जे नियोजन आहे त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फटका बसलेला आहे. आजच्या तरी विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे. तर अपेक्षा करत आहे मी की उद्या तरी ॲटलिस्ट यांनी व्यवस्थित जर केलं, म्हणजे ज्या त्या बॅच आहे, आता सपोज मी पण समजू शकतो की अर्धा तास 15-20 मिनिट एवढं ओके आहे. सपोज लेट होत असेल तर एवढं ओके आहे. बट तुम्ही जर विचार करा ना की म्हणजे सकाळची बॅच जी असणार आहे ती 11 वाजता सुरू होते, म्हणजे आणि दुसरी बॅच जी होते 3 वाजता सुरू होते. याचा अर्थ किती मोठा फटका बसतो विद्यार्थ्यांना. कारण तेवढं तयारीनं आलं, त्यांना वाटतं की माझी सकाळची 7:45ची बॅच आहे, तर माझी लवकर संपेल आणि मी काय नॉर्मल नाश्ता वगैरे केलेला असतो, काहीतरी खाल्लेलं असतं, जास्त नाही खाल्लेलं, आणि तिथे जाऊन वाट बघत असतात. तर वाट बघता बघता 3 वाजेपर्यंत येईल. आणि काही विद्यार्थ्यांचं तर असं होतं की त्यांना 3 वाजेपर्यंत वाट बघितली आणि त्यांना जे त्यांचे मार्क होते, आता विद्यार्थी होते, तुम्ही काही सबस्क्रायबर असतील मला, त्यांना माहिती असेल ही गोष्ट, त्यांना त्यांचे जे मार्क असतात, जे किती पडलेले मार्क आहेत, तर ते पाहायलाही नाही मिळाले, कारण त्यांचे भेटतच नव्हते. खूप वेळेस शोधले त्यांनी. म्हणजे ते 3ला रनिंग करून आलेले विद्यार्थी 6 वाजता, 6 म्हणजे 6च्या पुढेच मी एक व्हिडिओ बनवला होता, तर त्यावेळेस ते अजूनही शोधत होते. म्हणजे त्यांनी 2-3 तास तर ते नावं शोधण्यामध्ये घालवले की, आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुमचे ऑनलाईन येऊन जातील म्हणून सांगितलं होतं. तर अशाही झालेल्या आहेत गोष्टी काही. त्याच्यामुळे थोडंसं असं मी वन विभागाला अशी हे करू इच्छितो. उद्या गेल्यावर बघूयात आपण काय बोलून त्यांना, अधिकाऱ्यांची, की ॲटलिस्ट उद्यापासून तरी जे नियोजन आहे ते प्रॉपरली झालं तर विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार नाही. कारण हे आपली भावी पिढी आहे, भावी भारत आहे हा. यांना आपण असं करून चालणार नाही. ओके. तर थोडं जर जबाबदारीनं त्यांनी केलं तर अपेक्षा आहे की उद्यापासून त्यांनी जबाबदारीने करतील आणि त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसणार नाही उद्यापासूनच्या. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.